चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं फुल टॉस गेंद उसे लॉफ किया है ओवर द कवर, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। आपको याद होगा वीरेंद्र सहवाग ने लगातार 5 मैच में पहली गेंद पर चौका लगाकर आगाज किया था। जी हां, दूसरी गेंद उसके ऊपर भी जोरदार प्रहार बॉलर के बगल से निकाल दिया। मिड ऑन के फील्डर देखते रहे, गोली की रफ्तार से गेंद दन दन आती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। योगेश गायकर स्ट्राइकिंग एंड पर बैक टू बैक 2 चौके लगाकर सुहास थड़े के सामने फिर से एक बार सुहास थड़े राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इसमें दबा अच्छी गेंद चकमा दिया था बल्लेबाज योगेश को। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को कट करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का बाहर ही सीधा लिया और विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई। जीवन दान, योगेश गायकर जैसे बल्लेबाज को जीवन दान यहां पे मिला है। योगेश गायकर ने पूरी प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है हम सभी को, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। और उनके साथी बल्लेबाज सागर काटकर के क्या कहने, लास्ट मैच में जिस तरह की उन्होंने इनिंग खेली थी, एक यादगार पारी। जी हां, इस पर दबाव स्टंप के बाहर वाली गेंद को बैकफील्ड पर पंच करने की कोशिश में चूक गए हैं। बहुत देर तक गेंद हवा में, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच, फर्स्ट विकेट डाउन, योगेश मैदान से बाहर। एक तेरी तो एक मेरी, नहले पे दहला, पहली 2 गेंदों पर योगेश गायकर ने सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया था सुहास थड़े को, मगर इस मर्तबा सुहास थड़े ने बल्लेबाज योगेश गायकर को पहुंचा दिया है सीमा रेखा के बाहर। बहुत ही शानदार यह मुकाबला होता हुआ एक कमाल का बैटल, दोनों भी टीमों में एक द्वंद्व नजर आता हुआ। इस मैच को जीतना है क्योंकि लगातार 3 रात जो मेहनत की है उस मेहनत का फल लेने का ये मौका है। बल्लेबाज योगेश अपने आप से नाराज होंगे जिस तरह से उन्होंने उस गेंद को हवा में खेला था। हालांकि लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे और उसके बावजूद उन्होंने ये खेलने की हिम्मत की। जी हां, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, जोरदार अपील पग बदा के लिए, लेग बिफोर द विकेट क्रिकेट की परिभाषा में जिसे कहा जाता है, मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ आए थे और इसी वजह से लेग बिफोर द विकेट का कोई यहां पे ऑप्शन नहीं बचता। मगर जोरदार अपील, बल्लेबाज को बीट किया था कुणाल पाटिल, नए बल्लेबाज। अब तक 5 गेंदें डाली जा चुकी है, पहली 2 गेंदों पर चौके आने के बाद उसके बाद रनों के लिए तरसा दिया है, मात्र 8 रन स्कोर कार्ड पर। स्लोवर 1 गेंद और चकमा दिया है, शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ सुहास थड़े के खाते में और एक विकेट। ने यहां पे बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी की है। अंतिम 4 गेंदें यहां पे बिंदी आ चुकी है, उसके साथ साथ सोने पे सुहागा 2 विकेट भी उन्होंने अपने नाम किए हैं। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर में खर्च किए हैं उन्होंने मात्र 8 रन, 2 विकेट अपने नाम किए हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत सुहास थड़े।
प्रीशा प्रशांत खंडागळे प्रीशा प्रशांत खंडागळे के पुरस्कृत जय हनुमान घोटौड़े टीम के कैप्टन सुहास तड़े ने सही मायनों में बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई है, क्योंकि 30 गज का यहाँ पे दायरा मौजूद था। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना वैसे ही बहुत मुश्किल होता है, उसके लिए एक अलग ही कॉन्फिडेंस और परफेक्शन की ज़रूरत होती है। पहली 2 गेंदों पर बल्लेबाजों ने उनके होश उड़ाने वाली बल्लेबाजी की शुरुआत की, मगर उसके बाद फिर से एक बार यहाँ पे अपने हिम्मत के साथ और आत्मविश्वास को इकट्ठा करते हुए गेंदबाजी की है सुहास तड़े ने। कैप्टन नॉक, मैं कहूँगा कैप्टन की जिम्मेदारी बहुत बड़ी होती है। जी हाँ, इसमें दबाए क्रॉस द लाइन खेला है, 30 गज के दायरे का फायदा मिलेगा। डीप मिड विकेट खाली, गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। ट्वेल्व फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स, सेकंड ओवर इन प्रोग्रेस। 5 ओवर का यह मुकाबला दूसरा ओवर प्रगति पर। पहली गेंद पर स्वागत किया है मनीष खंडागळे का, बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, उसे मात्र दिशा भर दी है। जानते थे डीप स्क्वायर लेग खाली है, शॉर्ट स्क्वायर लेग के फील्डर उस गेंद का पीछा करते हुए मगर नहीं रोक पाएंगे। गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4। बार छलांग लगाती हुई 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 16 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। हालांकि कोइंसिडेंस देखिए, पहले ओवर में भी पहली 2 गेंदों पर 2 चौके आए थे और इस ओवर में भी पहली 2 गेंदों पर 2 चौके आए हैं। ना ही यहाँ पे सिंगल, ना ही यहाँ पे डबल, ना ही यहाँ पे छक्का आया है, ना ही कोई अतिरिक्त रन, मगर 4 चौकों की सहायता से रनों की संख्या 16 रन। 16 बहुत ही बढ़िया शुरुआत मैं कहूँगा। हालांकि पहले ओवर में गेंदबाज हावी रहे, बहुत ही कमाल का कमबैक हमें देखने को मिला था, मगर यहां पे भी कमबैक करना होगा मनीष को। जी हां, फुल टॉस गेंद, फिर से एक बार लॉफ किया है, मगर डीप में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग। जहां पे फील्डर तैनात है वहीं पे खेला, या खेलने पर मजबूर किया, ऐसा भी कह सकते हैं, और इसी वजह से मात्र मिलेगा 1 रन। सागर पहुंचे 9 पर और टीम का स्कोर जहां पहुंचा है 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। आप देख रहे हैं आई गांव देवी अंदोशी बनाम जय हनुमान घोटौड़े, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। मनीष, जी हां, ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर सफल होकर डीप मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, और गेंदबाज मनीष ने देख लिया था, अपनी गेंदबाजी में परिवर्तन किया, ऑप्शन के और बाहर उनको फॉलो करते हुए पूरी तरीके से चकमा दिया है। अच्छी वापसी यहां पे मनीष की भी। आहा, पहले ओवर की तरह ही यहाँ पे वापसी हो चुकी है। तालियों की गड़गड़ाहट हो रही है मनीष के लिए। पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक यानी 2 चौके आने के बाद लास्ट 3 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया है। बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पे बिंदी खेल चुके हैं सुमित पाटिल के ऊपर प्रेशर बढ़ता हुआ, क्योंकि ये एक गेंद बहुत ही कीमती होती है। यहाँ पे लगातार 2 गेंदें बिंदी खेलने के बाद अब थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव में, मगर थोड़ा इस मतलब डांसिंग डाउन द विकेट आए, फुटवर्क का इस्तेमाल किया, गेंद की पिच तक पहुंचे और उस गेंद को खेल दिया था कारपेट के सहारे डीप मिड विकेट क्षेत्र पर। वहां पे जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। सर 1 सेकंड, ओवर की समाप्ति हो चुकी है। जी हाँ, 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 18 रन। पहले ओवर में आए थे 8 रन और इस ओवर में आए हैं 10 रन। 9 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, मगर 9 रन के औसत से अगर रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे 45 नजर आता हुआ, और आप सभी जानते हैं कि 45 रन बनाकर ये मुकाबला जीतना बहुत ही मुश्किल होगा, और इसी वजह से अब बल्लेबाजों को थोड़ा सा सोचना पड़ेगा। हालांकि 30 गज का दायरा हट चुका है, और 30 गज का दायरा हटने के बाद अब फील्डिंग पूरी तरीके से फैलाई जा चुकी है।
हम देख सकते हैं डीप स्क्वायर लेग मौजूद, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, और उसी के साथ साथ ऑन साइड की दिशा में शॉर्ट फाइन लेग, मगर ऑफ साइड की दिशा में 5 फील्डर तैनात है। डीप कवर, वाइडिश लॉन्ग ऑफ, उसी के साथ शॉर्ट कवर, गली की दिशा में एक फील्डर तैनात है। जी हाँ, हवा में गेंद, कैच लपकने का मौका। जी हाँ, कहा छोड़ने वाले थे, बहुत ही बढ़िया ये रनिंग कैच। एक खिलाड़ी ने छोड़ दिया तो दूसरे खिलाड़ी ने लपक लिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। से खेलना होगा, आत्मविश्वास और हौसले से खेलना होगा। और इसीलिए दोस्तों यहां से मैं एक ही मैसेज देना चाहूंगा दोनों भी टीमों के लिए कि रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा। थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। मगर आपको धैर्य के साथ यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी। इसी बीच नए बल्लेबाज महेश धसाड़े है, मयूर पाटिल। जी हाँ, इसमें दबा बैक टू द बॉलर खेला था, बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन आउट हो करने का मौका था, मगर तब तक बल्लेबाज बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए पहुंच गए हैं। किसी भी हालत में अपने पास यहाँ पे स्ट्राइक रखने की कोशिश सागर काटकर की, और इसी वजह से जैसे ही शॉट खेला, फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा हमें देखने को मिला। उसके बावजूद सागर ने एक रन यहाँ पे चुरा लिया। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुहास थड़े विकेट टेकर गेंदबाज अब तक 3 बल्लेबाजों को चलता कर चुके हैं। सही लंबाई और सही दिशा। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार परफेक्ट हो यॉर्कर किया था, वाइड यॉर्कर करने की कोशिश, मगर बल्लेबाज ने उसे मात्र दिशा भर दी। मिस फील्डिंग की वजह से गेंद गली की जानिब ट्रैवल कर रही थी और गेंद दनदनाती हुई सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 23 रन, 23। जी हाँ, इस मर्तबा आओ देखा ना ताओ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद उसे स्लो किया है। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, फिजाई हमला शुरू। 6 रन। पाडेकर यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे। जर लागोपाठ 3 षटकार मारले गेले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। जी हाँ, इसमें दबा ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार सफल होकर उस गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग की जानिब, मगर गेंद इस मरतबा बल्ले के निचले हिस्से पे लगी और शॉर्ट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका चहलकदमी के साथ 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर, अंतिम एक गेंद सुहास थड़े। आहा, सामने से गेंद को निकाल दिया है और इस मरतबा अंपायर जी ने गेंदबाज को किया है दंडित। हमारी तरफ रुख किया है क्योंकि ऑफ स्टंप के बाहर बहुत ज्यादा भटक गए थे और वहां से गेंद को बाहर की तरफ निकाला था और इसी वजह से अतिरिक्त रन के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, तेज तर्रार गेंद, बहुत ही बढ़िया परिवर्तन देखने को मिला। अलग अलग तरह की गेंदबाजी सुहास थड़े में हमें देखने को मिली, मगर इस ओवर में कुछ हद तक अच्छे रन आते हुए भी दिखाई दिए। पहले ओवर में मात्र 8 थे, दूसरे ओवर में 10, यानी 2 ओवर में 18 थे, मगर 3 ओवर की समाप्ति के बाद 31 रन स्कोर कार्ड पर, 31 रन 3 विकेटों के नुकसान पर,
3 ओवर की समाप्ति के बाद यानी तकरीबन 10.33 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। सन्माननीय हरीश जी गायकर यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं बक्षीस असेल। पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में 10 रन और तीसरे ओवर में 13 रन बल्लेबाजी करने वाली टीम के लिए खुशखबर यही है आई गावदेवी अंदोशी टीम के लिए कि रनों की संख्या का ग्राफ धीरे धीरे यहां से बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। मगर क्या ये काफी होगा, क्योंकि अब मात्र 2 ओवर आने बाकी है। इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 50 के आसपास रनों की संख्या हमें नजर आएगी। मगर 50 के आसपास बिल्कुल रन बनाना नहीं चाहेंगे, यहां से वो चाहेंगे 60 प्लस या 65 तक पहुंचने की कोशिश करेंगे। अगर 65 और उसके आसपास अगर रनों की संख्या होती है तो फिर ये एक बहुत ही मजेदार मुकाबला, अंतिम क्षणों तक लड़ा जाने वाला यह मुकाबला देखने को मिलेगा। मगर गेंदबाजों की भी यहाँ पे सराहना बनती है। फाइनल का मुकाबला है, ग्रैंड फिनाले आपके सामने, और फाइनल खेलने का सपना होता है हर खिलाड़ी का, और फाइनल में खेलने का सपना भी हुआ, उसके बावजूद यहाँ पे जो प्रेशर होता है उससे हैंडल करना बहुत ही मुश्किल होता है। हालांकि हमें यहाँ पे बैठ के बहुत ही आसान है कहना, मगर वहां पे जाके करना बहुत ही मुश्किल होता है। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है। इस मरतबा बिल्कुल गेंद नहीं रुकेंगी। ऑसम स्ट्रोक, 6 रन। पहली गेंद पर छक्के से बल्लेबाज सागर काटकर फिर से एक बार यहां पे कहर बरपाते हुए, लास्ट मैच के हीरो, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने, मगर इस मरतबा फिर से एक बार अपने घुटने के बल गए और उस गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। बहुत ऊंची गई थी, मगर ऊंचाई भी ज्यादा और लंबाई भी ज्यादा। गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। कीमत जीत की नहीं, संघर्ष की होती है। सागर काटकर यहां पे संघर्ष करते हुए, क्योंकि पहली 3 ओवर में इतने ज्यादा रन नहीं आए थे जो कि उन्होंने अपेक्षा की थी, क्योंकि टॉस जीतने के बाद फौरन उनके कैप्टन ने यहां पे बल्लेबाजी करने का फैसला किया। हालांकि खुद सागर काटकर यहां पे कैप्टन की भूमिका में है। कैप्टन चले सीना तान, कमाल की बल्लेबाजी, बैक टू बैक 2 छक्के आने के बाद गेंदबाज के ऊपर सारा मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर कर चुके हैं। इसी बीच एक बहुत ही जबरदस्त गेंद थी, तेज तर्रार, परफेक्ट यॉर्कर, मगर वाइड यॉर्कर थी, ऑफ स्टंप के बाहर पिच होने वाली, और इसी वजह से लेग बिफोर द विकेट के लिए कोई यहां पे खतरा नहीं है। बिंदी गेंद के साथ यहां पे वापसी गेंदबाज अल्पेश राउत की। आणि इथे एक पर्स हरवलेली आहे, जर कोणाला सापडली तर प्लीज आणून द्या। बालविंदर या गृहस्थाची एक पर्स हरवलेली आहे, जर आपल्याला सापडली तर प्लीज आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये आणून द्या। अल्पेश राउत बैक टू बैक 2 गेंदे यहां पे बिंदी, जी हां, इसमें तबा यॉर्क करने का प्रयास किया, हेलीकॉप्टर चलाया, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात, और इसी के साथ सागर काटकर मैदान से बाहर। खुशी का ठिकाना नहीं है, जिस विकेट की तलाश थी वो विकेट आ चुका है, और इसी वजह से एक ही जल्लोष, तालियों की गड़गड़ाहट, सागर जाएंगे मैदान से बाहर।
43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर। कमाल का मुकाबला, कभी बल्लेबाज हावी होते हुए तो कभी गेंदबाज यहाँ पे वापसी करते हुए। क्या कमाल का कमबैक किया है। अल्पेश की भी यहाँ पे सराहना मैं करना चाहूँगा। पहली 2 गेंदों पर मुसलसल 2 छक्के लगाने के बाद ये आसान नहीं होता। क्या कमबैक किया है। लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी की है और सागर काटकर जैसे बल्लेबाज को चलता किया है। जी हाँ, इस पर फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद अल्पेश की। उस गेंद को मिड विकेट की दिशा में खेला, थोड़ा सा फंबल हुए मगर अपने आप को संभाला और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। इस सिंगल के साथ रनों की संख्या हो चुकी है 44 रन। 4 ओवर की समाप्ति। 11 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। 11 रन के औसत से रन बनेंगे तो 55 रन प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे नजर आता हुआ। क्या यहाँ पे 55 रन काफी होंगे। हालांकि ग्रैंड फिनाले यहाँ पे जारी है। दोनों भी टीमों में एक से बढ़कर एक खिलाड़ी। बहुत ही बढ़िया गेंदबाज, उसी के साथ शानदार बल्लेबाज। अच्छे खिलाड़ियों की कमी नहीं है और इसी वजह से यहाँ पे एक एक मैच जीतकर साहस वाडेकर यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक मयूर पाटिल आणि साजन वाडेकर यांच्यातर्फे। साहस वाडेकर अपना पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। ऑप्शन के बाहर ललचाते हुए, मगर क्या कमाल का ये स्ट्रोक था। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में दनदनाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। और इसी वजह से उस गेंद को वो रेंज में लाते हैं। जी हाँ, साहस के लिए हर डॉट बॉल के लिए एक 100 रुपए का इनाम होगा, मगर बैक टू बैक ये दूसरी वाइड गेंद। साहस के लिए विकेट के लिए यहाँ पे 100 रुपए का इनाम होगा। 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं मयूर पाटिल और साजन वाडेकर। इनकी तरफ से ये सुनहरा मौका साहस के लिए। ओह, फुल टॉस गेंद, मगर उसे भी भाप नहीं पाए। खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। मगर अंपायर जी ने यहाँ पे रेफरल की मांग की है, रिव्यू लेना चाहते हैं। क्या ये गेंद वाइड थी, क्या ये गेंद लीगल डिलीवरी थी, ये अब देखना चाहेंगे। मगर रनों की संख्या मैं फिर से एक बार बताना चाहूंगा, 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा। तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा। मित्रांनो, कोणाला जर पर्स सापडली असेल तर प्लीज आणून द्या। त्याच्यामध्ये पॅन कार्ड्स आणि काही कागदपत्र आहेत। क्या ये लीगल डिलीवरी है, क्या ये वाइड है, ये देखना पड़ेगा। अंपायर जी हमारे
मुआयना करते हुए। जी हां, तीसरे अंपायर का फैसला क्या होगा? येस, बीमरचा नो बॉल घोषित केलाय। वेस्ट हाइट के ऊपर ये कहना है अंपायर जी का। जी हां, आपके स्क्रीन पर दिखाया जाएगा। ड्रीम्स क्रिकेट के हमारे कैमरामैन आपको स्क्रीन पर बताएंगे कि किस तरह से वो डिलीवरी थी। जी हां, ये देखिए, नो बॉल करार दिया है और नो बॉल के रूप में एक रन भी मिलेगा। उसी के साथ साथ अब फ्री हिट भी रहेगा। आम तो आम और गुठलियों के भी दाम। बल्लेबाजों के लिए सोने पे सुहागा, एक सुनहरा मौका आया है बल्लेबाज के पास। क्या इस फ्री हिट के ऊपर बड़ा शॉट लगाने का प्रयास करेंगे? प्रयास तो करेंगे, मगर क्या कामयाब होंगे, ये सवाल होगा। गेंदबाज साहस के बारे में उनके दिल में क्या चला होगा? जी हां, गेंद आई है रडार में, उसे पहुंचा दिया है लॉन्गॉन सीमा रेखा के बाहर। 6 रन। दात खाऊन फिरवतो बॅट। और उसका नतीजा ये हुआ है, इस एक गेंद पर तकरीबन 9 रन खर्च किए हैं। पहली गेंद पर आया था चौका, उसके बाद बिंदी गेंद, मगर इस एक गेंद के ऊपर 9 रन। और इसी वजह से रनों की संख्या देखिए कहां से कहां आ चुकी है, 57 रन स्कोर कार्ड पर। हालांकि अभी भी 3 गेंदें आना बाकी। दोनों भी खिलाड़ी और दोनों भी टीम के सारे मेंबर्स अब यहां पे सोच में डूबे हुए हैं कि करे तो क्या करे। मगर बल्लेबाजी करने वाली टीम शुरुआत में लड़खड़ाती भी नजर आ रही थी, उसके बाद यहां पे अपने आप को संभाला है। जी हां, इसमें तब हवा में गेंद है, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात, और वो कहां छोड़ने वाले थे। बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां पे आ चुका है। 57 रन, यानी फाइटिंग स्कोर तो हो चुका है। हालांकि अभी भी 2 गेंदें आना बाकी। क्या इन 2 गेंदों में बड़े स्ट्रोक आएंगे? बड़े स्ट्रोक अगर आएंगे तो 60 के पार ये रनों की संख्या होगी। कम से कम एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे बल्लेबाजों के लिए जरूरी है। मगर गेंदबाजी करने वाली टीम यहाँ से यही सोचती होंगी कि बिंदी गेंदे यहाँ से निकाला जाए और 57 या 58 रनों पर ही यहाँ पे सीमित रनों संख्या के ऊपर रोका जाए। किसके मनसूबे यहाँ पे कामयाब होंगे? हालांकि इस ओवर में बल्लेबाजों के लिए खुशखबरी ये है कि एक चौका, एक छक्का, एक नो बॉल, उसी के साथ 2 वाइड बॉल, बहुत सारे अतिरिक्त रन भी आ चुके हैं। जी हाँ, फुल टॉस गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए। गेंद को कारपेट के सहारे खेल दिया था डीप मिड विकेट में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से मिलेगा एक ही रन। दोनों भी टीमों ने बहुत सारी तमन्नाएं, आरजुए और सपने संजोए होंगे। ये फर्स्ट प्राइज की जो ट्रॉफी है, बहुत ही खूबसूरत ट्रॉफी हाथों में उठाने के सपने संजोए होंगे। क्या होगा इस मैच का, ये तो आने वाला समय बताएगा। मगर यहाँ पे ये मैच समांतर रूप से धीरे धीरे आगे बढ़ता हुआ, हालांकि बहुत ही अच्छी रनों की संख्या हो चुकी है मेरे ख्याल से। जी हाँ, ओवर पिच गेंद, उसे उठाया मगर मिड विकेट में बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन तो मुकम्मल, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े, और देखते देखते क्या यहाँ पे दूसरा रन मुकम्मल होगा? जी नहीं, रन आउट के रूप में
एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। देखते देखते यहाँ पे 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 59 रन, 59 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 60 रनों की जरूरत। देखते देखते यहाँ पे पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। सुधीर चेरकर और प्रशांत खंडागड़े, इनके लिए मैं बस यही कहना चाहूँगा कि आपने भी सपने सजोए हैं, आपने भी अरमान देख लिए हैं। जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल किया और आसान किया, बस ठान लिया तो ठान लिया। अब दोनों भी टीमों ने ठान लिया है कि यह फर्स्ट प्राइज की ट्रॉफी, ग्रामीण प्रीमियर लीग की ट्रॉफी हमारे हाथ में होनी चाहिए और उसके लिए जद्दोजहद यहाँ पे जारी रहेगी। मगर दूसरे सत्र में क्या होगा, इसके बारे में ब्यौरा देने के लिए मैं माइक्रोफोन पर दावत देना चाहूँगा हमारे काबिल दोस्त निशांत को। प्लीज़ वेलकम निशांत। हॅलो. धन्यवाद यासिन सर, ज्यांचा आवाज आपण आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये पाहिला. खरं तर या वर्षी त्यांचं देखील शेड्यूल हे फार बिझी आहे. आपल्याला सातत्यानं ते यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि या स्पर्धेसाठी त्यांना नक्कीच आमंत्रित केलं आणि बिझी शेड्यूल असताना त्यांनी एक दिवस आमच्या या स्पर्धेला दिला. त्याबद्दल ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि आमची संपूर्ण कोर कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष माझ्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आणि वळते मॅचकडे आजच्या या स्पर्धेमधील ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील हा चॅम्पियन अर्थातच फायनलचा सामना आपल्या भेटीला आलाय आणि हरेश गायकर बेलोशी यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत, पण तो नक्कीच घरून मात्र या मॅचचा आनंद ते घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वयात मॅचच्या दिशेनं जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 60 धाब्यांची गरज. प्रेक्षकांना ज्या पद्धतीने एक टार्गेट पाहायला किंवा त्याच वेळेला व्हायला पाहिजे होतं ते टार्गेट मात्र झालेलं आहे. टफ फायटिंग हे टार्गेट म्हणावं लागेल, कारण 30 बॉल 60 धावा ड्यू फॅक्टर आहे. कडाक्याची थंडी मैदानावरती पडलेली आहे. अगदी सर्व प्रेक्षक या ठिकाणी कुडकुडत या सामन्याचा आनंद घेत आहेत. तरी देखील जागेवरून मात्र हललेले नाही आहेत, कारण ही मॅच आपल्याला संपूर्ण पद्धतीने बघायची आहे. किंबहुना ही शेवटची इनिंग कोणाच्या नावावरती असणार आहे. या स्पर्धेमधील 1 लाख आणि आकर्षक चषकाचा मानकरी कोण होणार आहे, त्यासाठी ही तयारी आता मात्र सुरू झाली आहे. अभी तो पार्टी सुरू हुई आहे. आता काय होणार पुढे हे देखील पाहण्यायोग्य असेल. आई गावदेवी अंदोशी या संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिलाच बॉल प्रचंड वेग, परंतु लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आतापर्यंत मी सातत्यानं पाहत होतो दरणे गुरुजी की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली जायची, परंतु फायनलच्या मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं यासिन सर. कारण टॉस जिंकला आणि त्यानंतर ओहो प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सक्सेस देखील होण्याचा चान्सेस, कारण कॅच कोणाचा सोडला मित्रांनो. जो खेळाडू इथे मॅच पूर्णपणे आपल्याकडे खेचू शकतो, खेचण्याची वृत्ती त्याच्याकडे आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये, अशा सुहास तळेला तुम्ही संधी दिली आहे. आता स्ट्राईक इनवरती मनीष खंडागळे आलेला आहे,
जर विकेट गेला असता तर मनीष खंडागळे नॉन स्ट्राईक इनवरती असता, नवीन फलंदाज स्ट्राईक इनवरती आला असता. म्हणजे एका छोट्या चुकीमुळे बरंच काही वेगळं घडून जातं. आता पाहणार आहोत की 60 धावांची गत असताना धाफलकावरती इथे 2 धावा तर आलेल्या आहेत. मनीष खंडागळे स्ट्राईक इनवरती पहिलीच धाव इथे अतिरिक्त फेक दिली होती गोलंदाज सुमित पाटीलला. आता या टिकेलला पुढील बॉल स्ट्राईक इनवरती मनीष खंडागळे पुन्हा एकदा सज्ज झाला. P1चं षटक मैदानावरती मार्गस्थ 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, इथे बघा स्ट्राईक चेंज झाली आणि मात्र त्याचा परिणाम षटकारामध्ये झाला. जर कॅच पकडली असती तर सुहास तळे बाद झाला असता, महत्त्वपूर्ण विकेट मिळाली असती. नवीन फलंदाज मैदानात आला, त्याने सुद्धा थोडासा वेळ स्वतःला सेट करण्यासाठी दिला असता, परंतु इथे चित्र वेगळं घडलं आणि 6 धावांच्या साह्यानं धाफलकावरती आत्तापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला जय हनुमान घोटवडे म्हणजेच प्रशांत खंडागळे आणि त्याच वेळेला अजित ठाकूर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सुधीर चिरकर. या 2 संघात मालकांदरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्हच्या दिशेने ते फील्ड करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र इथे फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, आय कॉन्टॅक्ट नव्हता, कॉल नव्हता झाला आणि त्याचमुळे डेंजर झोनमध्ये मनीष खंडागळे गेला होता, परंतु त्यांना वेळी स्वतःला सावरलं आणि या तिसऱ्या बॉलवरती मात्र धावा येत नाहीयेत. 3 चेंडू आतापर्यंत झालेत, 8 धावा धाफलकावरती आल्यात. 60 धावांचं लक्ष्य. फायनलचा हा सामना, कोण होणार 1 लाखाचं मानकरी, आणि त्यासाठी ही तयारी संपूर्ण आता पाहायला मिळते. चांगला फटका या ठिकाणी, एक क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू अगदी वेगानं जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. एक चौकार आणि 1 धाव, त्याच वेळेला एक वाईट बॉल, अशा पद्धतीने 12 धावा आलेल्या आहेत. सुमित पाटील मैदानावरती, ऐगावती व्यांदोशी संघाचा हा खेळाडू. पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला इथे मारायचं होतं ऑफ साईडला, परफेक्ट कनेक्शन नाही आहे. 5 बॉल कंप्लीट झालेत. एकंदरीत 60 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी साधारणतः 12 धावांची सरासरी ही बॅटिंग करणाऱ्या संघाला ठेवायची आहे. पुन्हा एकदा सुमित पाटील. ओहो, इथे मात्र शरीराचा वेध घेतला, चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला गेला आणि या चेंडूवरती 1 धाव मात्र घेतली. लेग बाईटचा इशारा आमच्या पंचांच्या माध्यमातून आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 13 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. आता येणारे 24 बॉल शिल्लक असलेल्या आपल्या जिंकण्यासाठी इथे 47 धाव्यांची गरज. 24 बॉल आणि 47 धाव्यांची गरज. यासिन सर, मॅच फार इंटरेस्टिंग आहे, कारण इथून आता गोलंदाजी जर चांगली झाली तर खऱ्या अर्थानं अंदोशी संघाची बाजू या ठिकाणी भक्कम होऊ शकते, परंतु त्याच वेळेला फलंदाजी चांगली झाली तर मात्र इथे घोटवडे संघ पुढे आगेकूच करणार आहे, पुढे एक स्टेप मात्र जाणार आहे. त्यासाठी ही तयारी किंवा त्याच वेळेला ही मेहनत मनीष खंडागळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी असू द्या, आत्तापर्यंत चांगला परफॉर्मन्स या मैदानावरती त्याने केला आणि त्याच वेळेला त्या संघाचा कॅप्टन नॉन स्ट्राईक इनवरती आहे. त्याला एक संधीसुद्धा मिळाली, कारण पहिल्याच बॉलवरती त्याची एज उडाली होती, परंतु विकेट किपरने तो कॅच पकडला नाही आहे. त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं तो केल्याशिवाय मात्र राहत नाही आहे. येणार 24 बॉलमध्ये 47 धावांची गरज असताना मैदानावरती अजून देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक थांबलेत. नवीन गोलंदाज संचित पाटील या ठिकाणी आलेला आहे. पहिला सुमित पाटील, त्यानंतर संचित पाटील. P2चा पाव हे षटक आता मार्गस्थ होतोय. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस वेगाने खेळून काढलेला आहे, परंतु इथे 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट या ठिकाणी करेक्शन नाही आहे. चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला आणि त्याचमुळे इथे 1 धाव पूर्ण केली आहे. 23ला 46 मध्ये प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज आहे आता, कारण 23 बॉलमध्ये 46 धावांची गरज. पुन्हा एकदा येथे संचित पाटील सज्ज झालेला आहे. यावेळेस आपल्याला पहिल्यांदाच एक नवीन संघ या GPL मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल, तितका चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय. कारण यासिन सर सीझन 1 मध्ये विनय स्टार देऊळबेरसे हा संघ चॅम्पियन ठरला होता.
सीझन 2 मध्ये आपण पाहायला गेलं तर माऊली स्पोर्ट्स कुंठ्यांची गोटी हा संघ चॅम्पियन ठरला. तिसऱ्या सीझनमध्ये आपण पाहायला गेलं तर म्हात्रे ब्रदर्स करूर या संघाने बाजी मारली होती. आणि ह्या चौथ्या षटकामध्ये आपला नवीन कोणतरी विनर या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संधी नामी आली आहे. ओ हो, व्हॉट कॅच, अप्रतिम, ब्रिलियंट, विलोभनीय, नेत्रदीपक. थँक्यू. सागर कडकर यांनी जी कॅच पकडली त्यासाठी हरीश गायकर बेलोशी यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक मात्र नक्कीच त्यांच्या बाजूनं देण्यात दिलेलं आहे. आता येणाऱ्या 21 बॉलमध्ये 45 धावांची गरज, 45 रन्स रिक्वायर्ड इन 21 बॉल्स. पुन्हा या ठिकाणी आता संचित आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज बहिरीमाता वेलुळी संघाचा सुजित ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. अगोदरच्या मॅचमध्ये त्याने सुरुवात दमदार केली होती आणि आता या मॅचमध्ये पाहूया कशा पद्धतीने क्रिकेटचा खेळ करेल. ओहो, पुन्हा एकदा मैदानावरती काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळतंय. इथे विकेट किपरने मिस्टेक केली, चेंडूचा अर्थातच रूपांतर हे चौकारामध्ये होत आहे. दोन कॅच फायनलच्या मॅच मध्ये ड्रॉप झाल्यात आणि आता इथे चौकार देखील वसूल केला. 20 बॉल आता 41 धावेची गरज. 20 चेंडून 41 धावा. पुन्हा एकदा संचित. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सागर देते आहे. एकच धाव मात्र घेतलीये. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. मध्येच एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्कीच वापसी होईल, कारण आता 19ला 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले, या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं एक चित्तथरारक सामना या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतोय. क्रिकेटची खमंग मेजवानी आता मात्र पाहायला मिळतीये. ओहो, येथे काहीतरी वेगळंच घडताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संघाचा कॅप्टन सुहास तळे, फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. आलेले आहेत आमच्याकडे. सामना समाप्त झाला की ते घेऊन जायचं आहे. आता इथे मेन फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अल्पेश राऊत मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत अल्पेश राऊत आहे, जोपर्यंत सुजित आहे, तोपर्यंत ही मॅच नक्कीच ते कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही षटकामध्ये समाप्त करू शकतात. कारण एका बाजूला बहिरीमाता वेलुळी संघाचा हा ओपनर फलंदाज सुजित ठाकूर आहे, तर दुसऱ्या बाजूला अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघाचा ओपनर बॅट्समन अल्पेश राऊत आहे. त्याच्यामुळे दोनही खेळाडू दमदार आहेत, ताकदवान आहेत, शक्तिशाली आहेत आणि आज त्यांना येथे अस्तित्वाची लढाई मात्र लढावी लागणार आहे. जिथे फायनलची मॅच आहे, नक्कीच दोनही संघ या ठिकाणी बक्षीस पात्र झालेत जरूर, परंतु या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं मान कोण पटकावेल आणि यासाठी हा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे.
18 बॉलमध्ये 40 धावांची गरज असताना पुन्हा आपल्या स्पेलमधील सेकंड ओव्हर आणि तिसरी ओव्हर संघासाठी हाताळण्यासाठी आला, तो म्हणजेच नाव आहे सुमित पाटील. संचित पाटीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शुभम पाटील यांच्याकडून. चांगला बॉल आहे, अप्रतिम बॉल आहे. ऑफ साईडला चेंडू होता, त्याला जबरदस्तीनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे इथे मात्र प्रयत्न फटसला. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. आता 17 बॉलमध्ये 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. 20 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी सुमित पाटील. ओहो, बॅटची इनसाइड इच लागली आहे आणि इथे एकच धाव घेतली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं आई गावदेवी अंदोशी या संघाच्या गोलंदाजांना प्रभावित केले. परंतु जोपर्यंत अल्पेश आहे, जोपर्यंत सुजित आहे, तोपर्यंत नक्कीच घोटवडे संघाला अपेक्षा असणार आहेत. या मॅचमध्ये किंवा या सामन्यामध्ये वापसी करावी लागेल. या षटकामध्ये तुम्हाला हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील. अटॅकिंग क्रिकेट मात्र मैदानावरती खेळावा लागेल, कारण समीकरण इथे मात्र चेंडू आणि धावांमधला फरक वाढताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल वरती अल्पेश राऊत या ठिकाणी मात्र हुकलेला आहे. फर्निचर दिसतोय फलंदाज बाद. शुभम तळे आलेला आहे आणि आपल्या घोटवडे गावातील सर्व सहकार्यांना जर खुश करायचं असेल तर शुभम, याहून चांगली नामी संधी तुझ्याकडे नक्कीच नसणार आहे. कारण या फायनलच्या मॅचमध्ये आता तुझ्याकडे सर्व आशेने पाहत आहेत आणि त्याच्याकडे तो दमखम आहे. असं नाही आहे की त्याला आपण पहिल्यांदाच पाहतो. या मैदानावरती मी अगोदर सांगितलं की त्याने बरेचसे षटकार मारलेले आहेत. या मैदानावरती त्याने बऱ्याच वेळेला घोटवडे संघाला जिंकून सुद्धा दिलेलं आहे. अगदी गेलेल्या मॅचेस त्याने आपल्या बाजूने खेचून घेतलेल्या आहेत आणि आज मात्र त्याला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने तुफानी फारी मात्र करावी लागणार आहे. जिथे 15 बॉलमध्ये 39 धावांची गरज असताना आता रसल मसल या ठिकाणी पॉवर दाखवणार का, ती पॉवर दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा सुमित पाटील. ओहो, चांगला बॉल. सुमित पाटीलने आज मात्र खऱ्या अर्थानं प्रभावी केलेला आहे. टप्पा पडला तर नंतर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करतोय आणि आज अंदोशी गावचा हा खेळाडू या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये चमकताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे प्रोटेक्शन लावले एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये, कारण दर्णे गुरुजी सांगतात मला की आता 13 धावेला इथे 13 चेंडू मागे 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. 22 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. मॅच जवळपास या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आता इथून थोडासा संघ बॅकवर्डवरती पाहायला मिळतोय. सुजित ठाकूरच्या बॅटमधून आता एखादा मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं सोपं होऊन जाईल. ओहो, इथे मात्र पूर्णपणे वर मारण्याचा प्रयत्न. इथे कॅच मात्र पकडलाय बघा योगेशाला, त्याने कॅच पकडला आणि फलंदाज बाद. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना क्या बात है, फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात. अप्रतिम अशा या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पेलमध्ये त्याने 14 धावा दिलेल्या आहेत. 2 विकेट्स मात्र प्राप्त केल्यात. नाव आहे सुमित पाटील. आता 12 चेंडू मागे 38 धावांची गरज. संपूर्णपणे जबाबदारी आता येथे आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजेच फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय सूरज भोईर, मागील मॅच मधील हिरो. मी त्याच्या
अगोदरच्या मॅचमध्ये प्रशंसा केली होती. मी सांगितलं की हा कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका मारू शकेल आणि लगेचच त्यांनी एक अप्रतिम अशा पद्धतीने षटकार मारला आणि घोटवडे संघाला विजय प्राप्त करून दिला. तो सूरज भोई मैदानावरती आलाय. सूरजकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आपल्या संघ मालकांना खुश करायचं असेल, किंबहुना आपल्या घोटवडे गावाचं नाव या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये किंबहुना तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रोशन करायचं असेल तर ही एक नामी संधी आपल्यासाठी उपलब्ध झाली आहे. 12 बॉलमध्ये 38 धावांची गती असताना ज्याला रसल या नावाने संबोधलं जातं असा एक ताकदवान, शक्तिशाली आणि त्याच वेळेला एक चांगली गुणवत्ता असलेला खेळाडू आपल्याला स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय आणि त्याला रोखण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानावरती आपल्याला कृणाल पाटील हा मैदानावरती आलाय. 12 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती रसल. पहिलाच बॉल या ठिकाणी स्लॅश केलं, पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटला. येतो एक जबरदस्त महत्वाचा चौकार. वेस्ट हाईड यासाठी रिव्ह्यू मात्र घेतलेला आहे आणि इथे आता आपण पाहणार आहोत की चेंडू हा कमरेच्या वर आहे की कमरेच्या खाली आहे. स्लॅश तर खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं, चौकार वसूल केला, परंतु इथे आता पंच प्रशांतजी बांदिवडेकर पडताळणी करतील की हा चेंडू कमरेच्या वरती आहे खाली आहे. जर वर असेल तर येथे नक्कीच तुम्हाला नो बॉल दिला जाईल. तदनंतरचा बॉल हा फ्रीटचा असेल, पण तो जर चेंडू नो नसेल तर आता चौकार मिळेल. पण सुरुवात चांगली झाली आहे, कारण ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती किंबहुना आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये पंचांचा सुद्धा चांगला व्यायाम होतोय आणि चेंडू नो नाही आहे. आपण फेअर डिलिव्हरी पाहतो मैदानावरती. आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये इथे 34 धावांची गरज. 11 बॉल्स आणि 34 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे. एक चौकार आलाय. आता या ठिकाणी पाहूया शुभम थळे आपल्या संघासाठी या ठिकाणी मॅच विनिंग पारी खेळणार का. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल इथे मात्र गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, पण तो अडवला चेंडू आणि एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने पुढे सडसावत आहेत. धावसंख्या 27 धावफलकावरती आलेली आहेत आणि अजून देखील आता 10ला 33 धावा पूर्ण करायच्या आहेत. फायनलची ही मॅच घड्याळामध्ये आपण टायमिंग पाहिलं तर 1:51 जवळपास 2 वाजण्यास आलेले आहेत आणि पुन्हा एकदा कृणाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सूरज भोईर आज मात्र या ठिकाणी आग ओकणारी फलंदाजी करतोय. या चेंडूवरती येतोय ब्रँडेड षटकार. चेंडू आणि 27 धावांची गरज. आता मात्र आपण पाहतोय फक्त 9 चेंडू राहिलेले आहेत, परंतु पुढच्या वर्षी एकच आठवण राहील की अंतिम सामना कोणी जिंकला, फायनल कोणी मारली. उद्या सकाळी ही चर्चा असेल. दुसरा क्रमांक कोणाचा आला हे जास्त विचारण्यात येणार नाही, कारण चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं हे आज सुद्धा माहिती आहे, परंतु दुसरं पाऊल कोणी ठेवलं हे आजही कोणाला सांगता येणार नाही. म्हणून कधीही प्रथम क्रमांक फार महत्त्वाचा असतो. फायनल महत्त्वाची असते. फायनल कोणाच्या घरी जाणार, फायनल कोणाच्या बाजूने जाणार. खूप चांगला विषय छेडलेला आहात, कारण जो जीता वही सिकंदर असं म्हटलं जातं आणि चर्चा तीच होते. मग बैलगाडीची शर्यत असेल, मग पहिली कोणाची आली, ट्रॅक्टर कोणी नेलं. वाईट बॉलचा इशारा एकदा वाढतीये, कारण आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये हिंद केसरी आवाज येथे मोठी स्पर्धा झाली आणि तेव्हा सगळी हीच चर्चा की ट्रॅक्टर कोणी नेलं. 34 धावा धावफलकावरती आल्यात. आता 8 बॉलमध्ये 26 धावांची गरज.
ओहो, यॉर्क करण्याचा प्रयत्न, एक धाव तर घेतली वेगानं, दुसरीचा प्रयत्न करतायत का? दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र धाव घेतली जात नाहीये आणि आता इथे एक एक धावाने काम होणार नाहीये. धावफलकावरती 35 धावा आलेल्या आहेत. येणारे आता 7 बॉलमध्ये 25 धावा, म्हणजे यासिन सर या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं जय हनुमान घोटवडे या संघाला वापसी करून देणार आहेत. पूर्णपणे मॅच टर्न होणार आहे, त्यासाठी हा फटका येणं फार गरजेचं आहे. ओहो, इथे मात्र स्लोवर बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक त्यांना सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडल्या, फलंदाज बाद. ते बऱ्याच लोकांना माहिती असावं, परंतु चंद्रावरती ऍक्च्युली 3 लोक गेले होते. पहिल्याचं नाव बऱ्याच लोकांना माहिती आहे, दुसऱ्याचं नाव मला वाटतं काहीच हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत माहिती असेल, परंतु 100% सांगतो की तिसरा जो होता चंद्रयान घेऊन गेलेला, त्याचं नाव कोणालाही माहिती नाहीये. बघा, यासिन सरांचा एक्सपिरियन्स ते शेअर करतायत. आज कित्येक वर्ष समालोचन करतायत, पण हे जे अनुभवाचे बोल आहेत ते आपल्यासोबत ते शेअर करतायत, अशा गोष्टी शेअर करतायत. आणि मी सुद्धा स्वतःला एक नशीबवान समजतोय की देवानं माझ्याकडे समालोचन करण्याची कला दिली आणि अशा पद्धतीने मला यासिन सर सारखे अशी बरीचशी माणसं मिळाली, त्यांच्या माध्यमातून बरंच काही मी शिकलो. आणि आपल्या नोकरी धंद्यातलं किंवा आपल्या समाजाचं टेन्शन्स जेव्हा आपण क्रिकेटची समालोचन करण्यासाठी येत असतो तेव्हा ते विसरत असतो आणि या मॅचमध्ये गुंग होत असतो. तर पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं इथे आता 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे आणि आता स्ट्राईक वरती रिंकू खंडागळे हा मात्र नवीन फलंदाज झालेला आहे. येणारे 6 बॉल आणि 25 धावांची गरज. स्ट्राईक वरती मागील मॅचचा हिरो सूरज भोईर आलेला आहे. चांगला फटका, तितक्या चांगल्या पद्धतीने इथे धावून काढलेली आहे. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? एका धावेवरती मात्र संतुष्ट झाले आहेत. येणारे 5 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. मॅच हे आता साधारणतः आपण पाहायला गेलं तर दोनही संघ इथून जिंकू शकतात, कारण अशी कित्येक उदाहरणं, कित्येक मॅचेस आपण पाहिल्यात दर्णे गुरुजी, त्या मात्र जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता इथे योगेश गायकर अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी आलेला आहे आणि स्ट्राईक इनवरती आपल्याला रिंकू खंडागळे पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड फलंदाज आहे. जर या ठिकाणी फटके कनेक्ट झाले तर कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतील आणि त्यासाठी हा प्रयत्न रिंकू खंडागळे करावा लागेल. मुंडा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ हो, व्हॉट शॉट. चेंडू पाहतोय, गाडीची चावी चालू केली, स्टार्टर मारला, जायला निघाले आणि पुन्हा एकदा ते जाऊन थांबले. अंपायर्स ओके, येस. तर आता येणारे 4 बॉलमध्ये 18 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा एका षटकाराने जान आणली आहे गोटवडे संघासाठी, कारण संघाची धावसंख्या आतापर्यंत 42 आकड्यावरती पोहोचलेली आहे. आता 4 बॉलमध्ये 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. बघा, सामना जिंकल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये नक्कीच अगदी सेलिब्रेशन करू शकता, पण तो स्टंप मात्र कोणी न्यायचे नाहीयेत किंवा काढायचे नाहीयेत. बिंदास तुम्ही कितीही त्या ठिकाणी डान्स करा, कारण तो आनंद सेलिब्रेट करणं आणि मॅच पूर्णपणे संपू द्या. नाहीतर बऱ्याच वेळेला व्हिडिओ येतात की मॅच चालू नाही, प्रेक्षक आतमध्ये. हा, तर असं काही करू नका. पूर्ण मॅच होऊ द्या, स्टंप डेट करू द्या आणि मग आतमध्ये उतरा, कारण कधी कधी बघा आवर होत नाही. मॅच चालू, खेळाडू धावतो आणि प्रेक्षक आतमध्ये, असे व्हिडिओ आलेत आपल्यापर्यंत. एक विनोदाचा भाग होता तर या मॅचच्या दिशेनं.
4 बॉलमध्ये 18 धावांची गरज. रिंकू खंडागळेने मात्र जान आणली या मॅच मध्ये. घोटाळे संघ आशावादी आहे मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा योगेश गायकर कमबॅक करावा लागेल. मॅच तितकीशी सोपी नाहीये, परंतु दोन्ही संघांच्या बाजूने अजून देखील जाऊ शकते. फुल टॉस बॉल येथे मात्र मोठा फटका सरळ भिरकावून दिला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वर आहे की खाली आहे इथे आपण रिप्लाय मध्ये सुद्धा दाखवलंय, तरी देखील पंच या ठिकाणी जाऊन पडताळणी करतील या चेंडूवरती नक्की काय आहे. स्वराज सांदणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक रिंकू खंडागरेसाठी आले, ज्याने 2 षटकार लगावले. आता 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. मैदानावरती विचार विनिमय सुरू झालाय. मॅच असं काही लोकांना वाटलं होतं की ही आता आई गावदेवी अंदोशी संघ मॅच आरामात जिंकेल, कारण 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज होती. फ्लड लाईट्स आहेत यासिन सर आणि ड्यू फॅक्टर, त्याच्यामध्ये हा धावा चेस करणं फार कठीण, परंतु पंचांनी फेअर डिलिव्हरी सांगितले. फायनल मॅच आता येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रिंकू खंडागळेने पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकलाय. एकदा रिंकूचा खेळ आवडला असेल तर घोटाळे संघ टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत रिंकूसाठी. अगदी 19 ते 20 वर्षाचा हा खेळाडू आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं त्याने मात्र मन जिंकली आहेत. पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. योगेश गायकर या ठिकाणी थोडासा विचार विनिमय. ऑन साइडला व्ह्यूरेशन आपण पाहिली तर एक शॉट फाईन लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, अशा पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आणि आता रिंकूसाठी पाहणार आहोत की कशा पद्धतीने योगेश गायकर त्याला रोखणार आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. लेफ्टी फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, डॉट बॉल. आता 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. फायनल जशी पाहिजे होती ना त्याच पद्धतीने झालेली आहे. प्रेक्षकांना बघा हलावंसं वाटत नाहीये, कारण मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये. आता जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या ठिकाणी एक इथे आपल्याला लढत किंवा ती भिडत पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुन्हा एकदा योगेश गायकर यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. टेनिस क्रिकेटमध्ये टीनू भोईर याने लगोपाठ 2 षटकार मारून एक सनसनाटी विजय आपल्या संघाला दिलेला आहे. त्याचप्रमाणे उस्मान पटेलने सुद्धा 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना 1 चेंडू आणि 6 धावा. सर इथे बघायला अंपायर नाहीयेत. काय बोलते सूरज? येस अंपायर आलेले आहेत का? तर टेनिस क्रिकेटचा इतिहास मी सांगत होतो. उस्मान पटेल यांनी सुद्धा ज्या वेळेस 2 चेंडू आणि 12 धावांची गरज होती तेव्हा लागोपाठ 2 षटकार मारले होते. टीनू भोईर यांनी सुद्धा मारले होते 2 षटकार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती रोहित शर्माने मारले होते. आणि त्याचप्रमाणे आपल्या अलिबाग तालुक्याचा विचार केला तर प्रवीण डाकी याने मारले होते आणि आदिल कुरेशी याने दिगोडीच्या मैदानावरती मारले होते. त्यांच्याच फळीमध्ये जाऊन हा फलंदाज आपलं नाव कोरणार का? ऍक्शन लिगल आहे. ऍक्शन लिगल आहे, त्याच्यामुळे आता येणाऱ्या एका बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, जर तुम्हाला खरोखर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. मला ऐकत नाहीये.
टाळ्यांचा गजर प्रत्येक प्रेक्षकाने करायचा आहे. हा विजय घोटवडे संघाचा की हा विजय अंदोशी संघाचा हे तर डिसाईड होईल, परंतु हा विजय ग्रामीण प्रीमियर लीगचा आहे. हा विजय आपल्या अध्यक्षांचा आहे. हा विजय उपाध्यक्षांचा आहे, आमदार साहेबांचा आहे, गोंदी साहेबांचा आहे, खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूचा आहे. षटकार मारला तर सुजित धसाडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक रिंकूसाठी नक्कीच देण्यात आलं आहे. एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. जेव्हा चेंडू पडेल तेव्हा आम्ही सगळे शांत होणार आहोत आणि पाहणार आहोत की ही मॅच कोणाच्या बाजूने जाते. योगेश गायकर की रिंकू खंडागळे, शेवटला बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, येथे मात्र कॅच पकडलाय. फलंदाज बाद.